तर या व्हिडिओमध्ये ना आपण एक असा साधा सोजवळ मेकअप करणार आहोत. साधा सोजवळ असला तरी तुम्ही या मेकअप मध्ये एकदम छानच दिसणार आहात. तर एकदम कमीत कमी स्वस्तातले स्वस्तात प्रोडक्ट्स वापरून आपण हा मेकअप करणार आहोत. तर चला व्हिडिओला फटाफट स्टार्ट करूया. तर आता सध्या मी माझ्या फेसवरती काहीच नाही लावलेलं आहे. तर या मेकअपची स्टार्टिंग ना आपण स्किन केअर पासून करायचे. तर आधी मस्त तुमचा फेस क्लीन असला पाहिजे. तुम्ही फेस वॉश करून या आणि तुमची स्किन ऑइली नॉर्मल असेल ना तर तुम्ही फक्त मॉइश्चरायझर लावू शकता. माझी स्किन ना खूप अशी ड्राय आहे, सो मला खूप हायड्रेशनची गरज आहे मेकअपच्या आधी. नंतर मग तो मेकअप असा केकी दिसतो. सो सगळ्यात आधी मी लावणार आहे माझ्या फेसवरती टोनर. आधी टोनर लावून घेते मी. ह्याला 2 ते 3 मिनिटं मस्त ड्राय होऊन देऊयात. जर तुमची खूप माझ्यासारखी स्किन असेल ना ड्राय, तर तुम्ही या स्टेप स्किप करू नका. आधी स्किन प्रेप करून घ्या तुमची. सो आणि याच्यानंतर ना मी लावणार आहे मॉइश्चरायझर. टोनर आता मस्त स्किन मध्ये एकदम ऍब्झॉर्ब झालं, तर आता मी मॉइश्चरायझर लावते. तर हे ना फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर आहे. हे पण खूप संपत आलं. हे पण खूप छान आहे. पाऊंडचं आहे ना, ते मला सूट होत नाही. सो मी हे फॉक्सटेलचं मला मस्त सूट झालंय. हे एकदम संपत आलंय, काहीच नाही ह्याच्यात. पुरवून लावते मी. असं असतं, काही लॉंग व्हिडिओ करायला गेलं ना काही ना काही तर होतं माझ्या हात. तुम्ही तुमचं कोणतंही रेग्युलर असेल तर तुम्ही लावू शकता जे तुम्हाला चांगलं सूट होतंय. आणि प्लीज या स्टेप ना तुम्ही स्किप करू नका, कारण यांनी ना तुमचा मेकअप एकदम स्किनवरती ना चिकटून बसतो. त्यामुळे हे तुम्ही लावाच. आता ह्याच्यानंतर ना मी आय क्रीम लावते, बिकॉज ना कन्सिलर माझ्यावरती थोडासा इथून केकी वाटतो. सो मी आय क्रीम लावते. तुम्ही हे स्किप करू शकता. हे काय लावावंच असं नाहीये, कारण तुम्ही मॉइश्चरायझर लावलंच. मस्त आय क्रीम लावून घेऊया. त्याने ना कन्सिलर एकदम मस्त ब्लेंड होतं. नाहीतर काय काय वेळेस काय होतं ना, ब्लेंड करताना खूप प्रॉब्लेम येतो कन्सिलर. आणि माझी तर त्यात खूप ड्राय स्किन आहे. तर आता हे आपलं झालं स्किन केअर करून मस्त. तर आता ना आपण मेकअपची सुरुवात प्रायमरनी करूया. काय काय वेळेस काय होतं ना, एवढी गडबड असते मग प्रायमर लावायचा राहूनच जातो. सो हा ना स्विस ब्युटीचा प्रायमर आहे आणि हा खूप छान आहे. मतलब ह्याच्यात थोडं हे ना फेसला हायलाइट पण करतं. 2 पंप्स घेतलेत मी. थोडंसं आणि घेतलं. प्रायमर कंजूसी प्रायमर मध्ये नाही करायचे. आणि हे पण ना जे आपल्या चेहऱ्यावरती पोर्स असतात त्यांना मस्त हे भरून टाकतं. सो काय 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 करतात ना, इथे जास्त पोर्स असतात आणि इथे काय काय जण तिथेच लावतात, पण मी फुल फेसवरती लावते बिकॉज त्याने एक मस्त ग्लो येतो फेसवरती. किती मस्त ग्लो आलाय माझ्या फेसवरती दिसतोय. हा मला प्रायमर खूप आवडतो, स्विस ब्युटीचा आहे. याच्यात ना थोडे हायलायटर मिक्स केल्यासारखं असं वाटतं. मतलब एकदम स्किन अशी हायड्रेटेड पण दिसते आणि ग्लोवी पण दिसते. किती एकदम असं चमकायला लागली स्किन माझी. ओके, आता आपण लावूया. तर हे स्विस ब्युटीचंच आहे, बेबी फाउंडेशन आहे. सो याला ना कोणताही मेकअप ब्रश लागत नाही, ब्युटी ब्लेंडर लागत नाही. हातानेच तुमचं स्किन मध्ये ना हे एकदम क्रीम सारखं ऍब्झॉर्ब होऊन जातं. सो तुम्हाला जर हेवी मेकअप नको असेल तर तुम्ही हे वापरू शकता. काही हे नाहीये. मी सगळंच ना कॅमेरामध्येच बघून करते, काही आरसा वगैरे नाही घेतलेला. पण आय मेकअप करताना आरसा तर लागतोच. तर माझी ना मेमरी लवकर फुल होते, त्यामुळे एकदम पटपट मी करते. तर याला ना असंच तुम्ही स्किन वरती ब्लेंड करायचं हाताने, जास्त असं नाही करायचं. ओ शिट यार, असं असतं केस मोकळे सोडले ना. हे आता असं दिसतंय, पूर्ण ऍब्झॉर्ब झाल्यावरती ना एकदम छान दिसणार आहे. आता हे बेबी फाउंडेशन मस्त स्किन वरती ब्लेंड झालं. आता आपण लावूयात कन्सिलर. तर मी ना इथे स्विस ब्युटीचं कन्सिलर वापरणार आहे. सॉरी, इनसाइडचं कन्सिलर मी वापरणार आहे. आणि हे बिगिनर्स साठी ना खूप युजफुल आहे. तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्सिव्ह न घेता तुम्ही हे घेऊ शकता. सो यातलं ना मी ही शेड लावते, ही वाली. आता मी आरसा घेऊन आले. ही ना थोडी एक शेड लाइटर आहे, थोडी माझ्या स्किन टोनवर.
आता आपला कन्सिलर पण मस्त ब्लेंड झाला. आता आपण लावूयात ब्लश. फटाफट करूयात कारण माझी मेमरी फुल होत आली, फक्त 2 मिनिटच राहिलेत. ओपन हो ना भाई. तर हा ना इनसाइडचा ब्लश आहे, पिंक मस्त कलर मध्ये आहे. ब्लश प्लस लिप आणि चिक टिंट. हे ओपनच होत नाही यार. ब्लश मध्ये कंजूसी बिलकुल नाही करायची, ठीक आहे. आधी इकडचं ब्लेंड करून घेते. मला ना पावडर ब्लश पेक्षा ना क्रीमी ब्लश जास्त आवडतात. मतलब ते एकदम मस्त असे ब्लेंड होतात मक्खन सारखं. पावडर माझ्या आधी स्किन ड्राय, त्यात पावडरचं लावलं ना काहीतरी, मग ते विचित्र वाटतं. आता जे यावरती राहिलं ना, ते जसं नोज वरती टॅप 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 करायचं, ते एकदम नॅचरल वाटतं. सी दिसते ना पिंकी पिंकी थोडं. आता आपण काय करायचं, आय मेकअप. आधी लिपस्टिक लावून घेऊया, ठीक आहे. तर मी नाही ते मासा लिप लायनर लावते, जो की ब्राऊन कलर मध्ये आहे. तुम्हाला वाटत असेल ना पिंक ब्लश लावला आणि ब्राऊन लिप लायनर, ट्रस्ट द प्रोसेस, ठीक आहे. छान वाटतं हे. लिपस्टिक मध्ये ना मी या लिप पॅलेट मधली एक शेड लावते, जी की मला खूप आवडते. ती आहे ही वाली. तर सगळं मी फिंगर्सनीच लावते इथे. गेला ना तुमचा ब्राऊन लिप लायनर, गेला ना तुमचा. दिसत पण नाहीये काही ब्राऊन इथे. वाव, हा लिप शेड मला खूप आवडतो. आता आपण आय मेकअप करूया. तर आपण जो ब्लश वापरला ना, तोच मी माझ्या डोळ्यांवरती थोडा लावणार आहे. असं जास्त नाही लावायचा, थोडासाच लावायचा आणि याला ना असं ब्लेंड करायचं पूर्ण. म्हणजे यात तुम्हाला जास्त काही वापरायची गरज पण नाही. एवढं हे छान दिसतं कमी प्रोडक्ट्स मध्ये. जास्त महागाचं पण काहीच नाहीये यामध्ये. किती मस्त वाटतंय ना. आता पटकन मस्कारा लावायच्या आधी ना तुम्ही हे कर्लर जे आहे ते यूज करा. खूप छान आहे हे मस्कारा, एकदम मस्त दिसतो याने. आता आपण फटाफट आयलाइनर लावूयात. हा झुडिओ मधून आहे आणि हा मला 200 ला मिळाला असेल. तर हा ना मी फक्त कॉर्नर्स मध्येच लावणार आहे. असा एक छोटूसा विंग क्रिएट करणार आहे इथे. मेमरी फुल झालेली म्हणूनच मधून कट झाला माझा व्हिडिओ. इकडचा मी मस्त आयलाइनर लावून घेतला, तर इकडचा लावते. सेम वाटतायत का दोन्ही? वाटतायत. पटकन पटकन आता मस्कारा पण लावून घेऊयात. हा मी मार्सचाच मस्कारा यूज करते. मस्कारा लावल्यावरती ना डोळे एकदम मस्त दिसून येतात. आधीच माझे डोळे छोटे, त्यामुळे आयलाइनर आणि मस्कारा लावले एकदम मस्त दिसतात. मस्कारा आता मस्त ड्राय झालेला आहे. आता आपण कॉम्पॅक्ट लावूया. तुम्ही लूज पावडर पण लावू शकता. तर ही स्विस ब्युटीचं कॉम्पॅक्ट आहे. इथे तुम्हाला कॉम्पॅक्ट पण मिळते आणि बनाना पावडर पण मिळते. ते हातावरती असं जास्तीची जी पावडर आहे ती हातावरती काढूयात आणि मग लावूयात. मस्त असं असं करत याला बिलकुल नाही लावायचं. एकदम हळूहळू असं टॅप टॅप करत लावायचं. आता हा तुमचा मेकअप एकदम सेट झालाय. याला 2 मिनिटं असंच ठेवूयात आता आणि सेटिंग स्प्रे आता याच्यानंतर लावूयात आपण. आणि सेटिंग स्प्रे मारल्यानंतर आपला मेकअप झालेला आहे डन. आता यावरती तुम्हाला काही नाही करायचं. जी तुम्हाला ज्वेलरी घालायचं, काय करायचं ते तुम्ही घालू शकता. टिकली वगैरे, नथ वगैरे काय घालायचं ते. मस्त स्प्रे मारूया. इथे असं लांब धरायचा आहे. 5 मिनिटं ह्याला ड्राय होऊन देऊयात. मस्त मेकअप तुमचा सेट होईल.
तर आपला हा मेकअप मस्त सेट झालेला आहे. मला कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे, हा मेकअप कसा झालाय, तुम्हाला कसा वाटला. एकदम साधा आणि सिंपल आहे. काय तुम्हाला एवढं जास्त यामध्ये काही करावं लागणार नाहीये. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.